हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्व? तर गाईज आता मी ओके. आजारी झालेलो होतो बट आता बेटर फील करतोय. आणि गाईज आज तर मी ब्लॉग शूट वगैरे नाही करू शकलो काही रिझन्समुळे. एक तर मी क्लासला आज खूप म्हणजे खूप लेट गेलो. सकाळी गाईज मी गेलो होतो सगळ्यात अगोदर. इथून मी कालपासून दिनेशच्याच रूमला होतो, काल परवापासून. तर आज पण मी रूमला जाऊनच आलो इथे पुन्हा. तर सकाळी मी घरी गेलो, घरून मम्मी आणि मी मार्केटला गेलो. भाजी वगैरे खरेदी करायची होती ती केली, त्यानंतर पुन्हा रूमला गेलो. त्यानंतर काही पाऊस झाला नाशिकमध्ये आज, तो ते पण शूट नाही केलं. आज काहीच शूट नाही केलं कारण सकाळी तर मला ठीक वाटत नव्हतं, आता ओके एकदम. तर त्यानंतर काही मी थोडं काम केलं तिथे रूमवरतीच. माझं सायबरचं थोडंसं डॉक्युमेंटेशनचं काम होतं, ते केलं. आणि मग मी आलो होतो काहीच क्लाससाठी. तर क्लासला गेलो, सरांकडे काम होतं, सरांना भेटलो वगैरे. आणि त्यानंतर काहीच मी गेलो होतो मित्रांसोबत थोडंसं बाहेर, थोडं बाहेर म्हणजे काही फिरायला वगैरे नव्हतो गेलो मी. बट इथेच होतो कॉलेज रोडला, थोडं काम होतं सो त्यामुळे. आणि त्यानंतर काही मी आलोय आता दिनेशच्या रूमला. तर दिवसभराची पूर्ण इन्फॉर्मेशन मी एकदम शॉर्टमध्ये दिली. तर दिनेशच्या रूमला येऊन गाईज झालाय आम्हाला ऑलमोस्ट एक तास होत असेल, नाही अर्धा तास झाला असेल. आणि अर्धा तास झाला. आणि काहीच रूम दाखवतो, एक नंबर चकाचक करून ठेवली. एवढी खराब होती काहीच रूम, पूर्ण क्लीन केली इथे पण. आणि इकडे मी हॉल वगैरे पण, बेडरूम पण दाखवतो काहीच. बेडरूम पण ओके केलाय. तर हा बेडरूम आहे. हा गाईज तुम्हाला आता असा दिसतोय. पहिले एक गादी, दुसरी गादी, तिसरी गादी, इथे चौथी गादी, अशा इथे टोटल 4 गाद्या टाकून. आणि पूर्ण गंदगी आहे, एवढी गंदगी होती खूप सारी. तर आम्ही हे सगळं क्लीन केलं आणि दाखवतो सर्व कुठे टाकलंय. तर सगळं टाकलेलं आहे. आम्ही इकडे अंधार आहे, कदाचित मे बी लाईट लागेल, मला पण नाही माहिती लाईट आहे की नाही आहे. तर त्या गाद्यांचा थर इथे लावलाय, काही काही गाद्या इकडे. आणि बस किचन साफ करायचं बाकी, पण किचन असंच राहील कारण काही तिथे राहता सर्व बॅचलर्स, सो त्यामुळे इथे काही बदल होणार नाही. आणि मेन गाईज होतं फ्रंट रूम आणि बेडरूम. तर हे दोघे पण क्लीन केले मस्त. म्हणजे आता मला जावं लागेल घरी, सो थोडं बाहेर काम होतं, तिकडे पण गेलो होतो. तर आता घरी जायचंय. आणि guys, हा ब्लॉग बनवायचा माझा उद्देश फक्त एवढंच होतं की मी खूप दिवसापासून ब्लॉग बनवू शकत नव्हतो. काल पण मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला, त्यामुळे काल पण असंच एक छोटासा इन्फॉर्मेशन व्हिडिओ म्हणून एक टाकून दिला की का मी ब्लॉग वगैरे बनत नाही, बनवणं मला पॉसिबल होत नाही. आणि आजचाही ब्लॉग मी फक्त सांगतोय की आज काय झालं आणि कसा आजचा दिवस गेला माझा. सो आता काहीच मी फायनली घरी जातोय. तर काहीच हा ब्लॉग मी दिवसभरचं शूट नाही करू शकलो आणि आता टाइम खूप झालाय, त्यामुळे आता शूट करतोय. दिनेश पण आला काहीच. तर भेटूया, चालायचं. सो गाईज मी चाललोय रूमला, दिनेश चाललाय, थोडंसं काम आहे त्याला. तर आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला गाईज, आज सध्याचे ब्लॉग कोणालाच आवडत नसेल कारण याच्यामध्ये कॉन्टेंट वगैरे काहीच नाही, बस मी फक्त बडबड 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 करतोय. सो तेवढंच आहे, बट काही नाही. थोडं दिवस गाईज, लवकरच मी प्रॉपर कॉन्टेंट घेऊन येईल. सो आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी अँड वॉच माय ब्लॉग कंटिन्युअसली. सो एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि आपल्या ब्लॉगला इथे संपवतो. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.